हालेलुया, हालेलुया, हालेलुया. रोमक्रस्त 16:17 ते 18 वचन. मी तुम्हाला विनंती करतो, तुम्हाला जे शिक्षण मिळाले आहे त्याविरुद्ध जे फुटी अडथळे घडून आले आहे त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि त्यांच्यापासून दूर राहा. कारण तसेच लोक आपल्या कर्तृत्वासाठी सेवा करीत नाही, तर स्वतःच्या पोटाची सेवा करीतात आणि गोड व चांगली भाषणाने भोळ्या कामगारांची अंतःकरणे गुंतवितात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन सांगते, आता बंधुजनो, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हाला जे शिक्षण मिळालेले आहे त्याविरुद्धचे फुटी व अडथळे घडून आणत आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि त्यांच्यापासून दूर राहा. कारण असले लोक मात्र तुम्हाला परमेश्वरापासून दूर करतात. ते स्वतः देवाची सेवा करत नाही, देवाचं काम करत नाही, तर बायबल सांगते ते आपल्या स्वतःच्या पोटाची सेवा करतात आणि गोड व लाघवी भाषणाने तुम्हाला भडकवितात. बायबल आपल्याला अशा गोष्टीपासून दूर राहण्यासाठी सांगते, अशा लोकांपासून दूर राहण्यासाठी सांगते जे लोक आपल्याला परमेश्वरापासून दूर करतात, आपल्यामध्ये अडथळे फुटी निर्माण करतात, देवामध्ये आपल्याला वाढू देत नाही. अशा लोकांपासून बायबल सांगते तुम्ही दूरच राहा. कारण ती लोक स्वतः देवाची सेवा करत नाही आणि आपल्याला सुद्धा करू देत नाही. ते स्वतःच्या पोटाची सेवा करतात. ते लाघवी आणि गोड भाषणाने अगदी बोल्या बाबड्यांची अंतःकरणे भुलवितात. म्हणून बायबल सांगते असल्या लोकांपासून तुम्ही दूर राहा. जे लोक आपल्याला देवापासून दूर करतात, प्रार्थनेसाठी अडथळे निर्माण करतात, कार्यासाठी अडथळे निर्माण करतात, अशा लोकांपासून दूर राहा. प्रार्थनेत वाढायला मनाई करतात, प्रार्थनेला यायला मनाई करतात, देवाची सेवा करायला मनाई करतात, अशापासून तुम्ही दूर राहा. बायबल सांगते जे एकमेकांविरुद्ध नेहमी बोलत बसत असतात, देवाविरुद्ध, प्रार्थनेविरुद्ध, देवाच्या लोकांविरुद्ध आपल्याला काही ना काही सांगत असतात, अशा लोकांपासून दूर राहा. कारण ते स्वतः तर बाद झाल्या, आपल्याला पण परमेश्वरापासून बाद करतील, दूर करतील. मला बायबल सांगते अशा लोकांपासून तुम्ही दूरच राहा. ज्या गोष्टी वाईट आहेत, ज्या आपल्याला देवापासून दूर करतात, अशा गोष्टीपासून आपल्याला दूर राहायचंय, नाहीतर आपण पण देवापासून दुरावणार. आपल्याला देवाच्या जवळ यायचंय आणि पाप, वाईट किंवा चुकीच्या गोष्टी यापासून आपल्याला दूर राहायचं, म्हणजे परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार. पुढे बायबल सांगते तिमोथेला दुसरे पत्र 2:16 वचनात, अनीतीच्या रिकाम्या वटवटीपासून दूर राहा. अशा वटवटी करणारे अभक्तीत अधिक सरसावतील. बायबल काय सांगते, अनीतीच्या वटवटीपासून दूर राहा. अनीतीच्या वटवटी जे नेहमी एकमेकाची निंदा, चुगली करत बसतात, एकमेकाचे दोष काढत बसतात, कुरकुर करत बसतात किंवा वायफळ गोष्टी बोलत बसतात ज्याला काही अर्थ नाही, किंवा एकमेकांविषयी बोलत बसतात. बायबल सांगते त्या अनीतीच्या वटवटी आहेत, रिकाम्या, ज्याला काही अर्थ नाही. अशा गोष्टीपासून, अशा लोकांपासून तुम्ही दूर राहा. ज्या वटवटीची लोक वटवटी करत आहे, निंदा करत आहे, चुगली करत आहे, कुरकुर करत आहे, अशा लोकांपासून, अशा गोष्टीपासून बायबल सांगते दूर व्हा. कारण अशा वटवटी करणारे अभक्तीत अधिक सरसावतील. अभक्ती म्हणजे काय, तर ते प्रार्थना सोडून जगात जास्त उतरतील, ते देवाला सोडून देतील. ज्या नीतीची वटवटी करत आहे, नेहमी चुगली करणे, निंदा करणे, दोष करणे, याच्या विरुद्ध त्याच्या विरुद्ध बोलत असणे, हे लोक प्रार्थना सोडून जातील. बायबल सांगते अभक्ती सरसावतील, जगात पापात नाशात जातील. म्हणून वचन सांगते अशा लोकांपासून मात्र तुम्ही दूर राहा. अशा अनीतीच्या गोष्टीपासून मात्र तुम्ही दूर राहा. पुढे तिमोथेला दुसरे पत्र 2:19-21, जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनीतीपासून दूर राहावे. काय सांगते बायबल, जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनीतीपासून दूर राहावे. का? खरं वचन सांगते की मात्र असे लोक जे वाईटामध्ये जीवन जगत आहे, पापात जीवन जगत आहे, अशा गोष्टीच्या मागे तुम्ही लागणार, अशा गोष्टी तुम्ही करत राहणार, तर तुमचा नाश होणार. म्हणून वचन सांगते की
होईल. जो कोणी स्वतःला अनीतीपासून दूर ठेवेल आणि स्वतःला शुद्ध करेल तो प्रभूला उपयोगी पडणारे मानाचे पात्र होईल. त्या व्यक्तीला मान सन्मान मिळेल. तो देवाचा खास मनुष्य बनेल जो अनीतीपासून दूर राहील. जो मनुष्य अनीती, वाईट गोष्टी, पाप, वाईट संगती याच्यापासून दूर राहील देव त्याचा मान सन्मान करेल. देवासाठी तो मानाचा व्यक्ती बनला जाईल. म्हणून आपल्याला वाटते पाप आहे, हे वाईट आहे, ही संगत चुकीची आहे, ही व्यक्ती चुकीची आहे, नेहमी निंदा करत बसतात, चुगली करत बसतात, एकमेकाविरुद्ध बोलत बसतात. अशा लोकांची संगत जोडू नका. अशा लोकांपासून तुम्ही दूरच राहा. बायबल आपल्याला अशा व्यक्तीपासून सुद्धा दूर राहायला सांगते. म्हणजे आपण देवाच्या जवळ येणार. कारण जर आपण जगाच्या जवळ गेले तर आपण देवापासून दूर होऊ. मग देवाच्या जवळ येण्यासाठी आपल्याला जगाच्या पासून दूर राहायचंय, लांब राहायचंय. पुढे बायबल सांगते त्याच्यामध्ये 2:22 मूर्खपणाच्या व अज्ञानाच्या वाद विषयापासून दूर राहा, कारण त्यापासून भांडणे उत्पन्न होतात हे तुला ठाऊक आहे. बायबल सांगते मूर्खपणाच्या व अज्ञानाच्या वादापासून, भांडणे या भांडणापासून तू दूर राहा. कोण सांगेल असे हे वचन बरोबर नाही, ही प्रार्थना बरोबर नाही, हे प्रवचन बरोबर नाही, मग असं प्रवचन द्यायला पाहिजे होतं, असं वचन द्यायला पाहिजे. अनेक बायबल सांगते वाद घालणारे लोक आहेत. तरी वाद आपल्यामध्ये नसावे. अशा वाद करणाऱ्या लोकांपासून तुम्ही दूर राहा. बायबल सांगते त्यांचं ऐकत बसला तर ते दुरावत चालल्यात, आपण पण दुरावणार. वचन त्याच्यामध्ये तिथाला पत्र 3:9 वचनामध्ये तिथे पण तेच वचन काय आपल्याला सांगते पहा 9 वचना. परंतु मूर्खपणाचे वाद व वंशावल्या कलह व नियमशास्त्राविषयीचे भांडणे यापासून दूर राहा, कारण ते निरुपयोगी व व्यर्थ आहे. काय सांगते वचन सांगते मूर्खपणाचे वाद, वंशावल्या कलह आणि नियमशास्त्राविषयीची भांडणे यांच्यापासून दूर राहा. बघा काही काना प्रार्थना पटत नाही, काही काना काय वाटते एवढा वेळ कशाला प्रवचन, एवढा वेळ कशाला प्रार्थना, किंवा काही काना वाटते लवकर सुटलं पाहिजे, बसून कंटाळा येतो, किंवा एवढीच वेळ प्रार्थना असली पाहिजे, किंवा अशी प्रार्थना असली पाहिजे, किंवा तशी प्रार्थना असली पाहिजे, किंवा शास्त्रात असं लिहिलेलं आहे, असं काय तसं काय. म्हणजे वचन सांगते की नियमशास्त्रा बाबतीत ती भांडणं करणार, वादविवाद उत्पन्न करणार या मूर्खपणाच्या गोष्टी आहेत. बायबल सांगते यापासून दूर राहा. वंशावल्या, कलह, भांडणे, मूर्खपणाचे वाद या सर्वांपासून दूर राहा. अशाने भांडणे निर्माण होतील. बायबल सांगते अशाने आणखी वादविवाद वाढत जातील. म्हणून अशा गोष्टीपासून, अशा लोकांपासून दूर राहा जे प्रभूच्या वचनाबाबतीत भांडतात, देवाच्या गोष्टी पटत नाही असं म्हणतात. अशा लोकांपासून दूर राहा, कारण त्यांच्या जवळ गेले तर ते आपल्याला सुद्धा परमेश्वरापासून दूर करतील, अलग करतील आणि आपल्या स्वतःच्या जीवनाचा नाश करून घेतील. म्हणून बायबल सांगते अशा लोकांपासून सुद्धा तुम्ही दूरच राहा, कारण वचन सांगते ते निरुपयोगी आणि व्यर्थ आहे, त्याला काहीच अर्थ नाही. वाद करणे, भांडणं करणे हे सर्व निरुपयोगी आहे, व्यर्थ आहे, त्याला काहीच अर्थ नाही. म्हणून बायबल सांगते त्यापासून तुम्ही दूर राहा. ज्या गोष्टी चुकीच्या आहेत, आपल्याला परमेश्वरापासून दूर करतात, त्यापासून आपल्याला दूरच राहायचंय, त्यापासून आपल्याला लांबच राहायचंय. म्हणजे परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार. वचन पुढे काय सांगते पहा योनाचे पहिले पत्र 5:21 वचनात मुलांना तुम्ही स्वतःच मूर्तीपूजेपासून दूर राहा. काय सांगते वचन? मुलांना तुम्ही स्वतःला मूर्तीपूजेपासून दूर ठेवा. मूर्तीपासून सुद्धा दूर राहा, कारण मूर्ती मग ती येशू ख्रिस्ताची असू दे या मरीची असू दे या कोणती मूर्ती म्हटलं तर मूर्तीमध्ये देव नाही आणि हकीकत मध्ये कोणी नीट परमेश्वरला पाहिलं नाही. मूर्तीमध्ये परमेश्वर मिळत नाही. बायबल सांगते मूर्ती पूजेपासून दूर राहा. जेव्हा आपण मूर्ती पूजा करतो, मूर्तीची आराधना करतो, तेव्हा आपण ती आराधना परमेश्वराची करत नाही, आपण ती आराधना मूर्तीची म्हणजे देवाच्या विरुद्ध
विरुद्ध वागणाऱ्याची आराधना आपण करतो. म्हणून बायबल सांगते मूर्ती पूजेपासून दूर राहा, मूर्तीची आराधना करू नका. तर जो जिवंत देव, एकमात्र परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वीचा देव प्रभू येशू, त्याची आराधना करा. तो जिवंत परमेश्वर आहे, तो कोणत्या मूर्तीमध्ये वास करत नाही. त्या परमेश्वराची आराधना करा आणि मूर्ती पूजेपासून स्वतःला दूर राखा. मूर्तीपासून स्वतःला दूर ठेवा बायबल सांगते. आणि परमेश्वराच्या जवळ या. ज्या गोष्टी वाईट आहेत, ज्या गोष्टी चुकीचे आहेत, बायबल आपल्याला त्यापासून दूर राहण्यासाठी सांगते. पेत्राचे पहिले पत्र 2:11, प्रियजनो, जे तुम्ही प्रवासी व परदेशवासी आहात, त्या तुम्हाला मी विनंती करतो की जीवात्म्याबरोबर लढणाऱ्या दैहिक वासनापासून दूर राहा. काय सांगते बायबल? जीवात्म्याबरोबर लढणाऱ्या दैहिक वासनापासून दूर राहा. दैहिक वासना, मोह, पाप, वाईट, जे आपल्या जीवात्म्याबरोबर लढाई करतात, आपलं जीवन नष्ट करतात, परमेश्वरापासून दूर करतात, आपलं जीवन अधोलोकात टाकतात, या वासना, हे मोह, बायबल सांगते त्याच्यापासून दूर राहा. म्हणजे तुम्ही नरकात जाण्यापासून वाचणार. वासनेपासून, मोहापासून, पापापासून, जार कर्मापासून, या सर्वापासून आपल्याला दूर राहायचंय. वाईट संगतीपासून आपल्याला दूर राहायचंय. आपल्याला आपलं जीवन स्वच्छ, शुद्ध आणि पवित्र ठेवायचंय. पूर्ण परमेश्वराच्या जवळ यायचंय. जे देवाला आवडत नाही, जे देवा विरुद्ध आहे, अशा गोष्टीपासून दूर राहा. आणि देवाजवळ आपल्याला काय वाटते की मात्र त्या व्यक्तीची संगत नाही पकडली, त्या व्यक्तीबरोबर नाही बोलले, त्या ठिकाणी नाही गेले तर दुसऱ्या व्यक्तीला काय वाटेल. पण हा विचार करत नाही. आपण त्यांना खुश करायला जातो खरे, पण ती व्यक्ती आपल्याला देवापासून दूर करत आहे किंवा त्या गोष्टीद्वारे आपल्याला संकट येतील याचा आपण विचार करत नाही. परमेश्वर माणसाला एकदा, दोनदा, तीनदा संधी देतो, वारंवार संधी देत नाही. मनुष्य पुन्हा पुन्हा बहकून जाणार, चुकीच्या गोष्टीकडे वळणार, चुकीच्या गोष्टीप्रमाणे जीवन जगणार. देव त्याला नाही वाचवणार, देव नाही त्याच्या जीवनात चमत्कार घडवणार. आपण प्रभूला सोडून जाणार, चुकीची संगत, चुकीच्या गोष्टी पकडणार, मग संकट आले, समस्या आल्या, आजार आले, देवाकडे वळणार. देव ताबडतोब त्यावेळी बरे पण आपल्याला करणार नाही, वेळ लावणार. देव विचारताना तुला मी आरोग्य, शांती, सुख, समाधान सर्व काही दिलं होतं, तू पुन्हा वाईट गोष्टीच्या जवळ गेलास. आता मी तत्काळ बरं करणार नाही का, तुला मी बरं केलं, तुझी बंधने तोडली, परत तू तिकडेच भागशील. मग उशीर लागणार, कदाचित आपण बरे पण होणार किंवा त्या संकटातून बाहेर पण उतरणार नाही. जर आपण जगाची संगत पकडणार, वाईट गोष्टीच्या जवळ जाणार, वाईट गोष्टीमध्ये जीवन जगणार, पापी जीवन जगणार, आपण आपल्या जीवनाचा नाश करणार. आपण आपल्या जीवनाचा बचाव करू शकत नाही. म्हणून बायबल अगोदरच आपल्याला सावध करते, जे वाईट आहे, जे चुकीचं आहे, त्या सर्वापासून तुम्ही दूरच राहा. त्याच्या जवळ सुद्धा तुम्ही जाऊ नका, त्यापासून तुम्ही लांब राहा, म्हणजे तुम्ही स्वतःच्या जीवाचा बचाव कराल. पुढे वचन काय सांगते पहा. परमेश्वर आपल्याला वाईट गोष्टीपासून दूर राहण्यासाठी का सांगतो आणि चांगल्या प्रकारे जीवन जगण्यासाठी परमेश्वर आपल्याला का शिकवतो. अशासाठी की आपल्या प्रत्येकाचा उद्धार व्हावा. सुप्रसिद्ध 37 अध्याय 27 वचनात, वाईटापासून दूर राहा, बरे ते कर, म्हणजे तुझी वस्ती कायम होईल. काय सांगते वचन? वाईटापासून दूर राहा, बरे ते कर, म्हणजे तुझी वस्ती कायम होईल परमेश्वरामध्ये. तू वाईटाच्या जवळ जाशील, बरे चांगलं करणार नाही, तर तू मात्र उपटून काढण्यात येईल. तू नष्ट होशील, तू देवामध्ये राहणार पण नाही, तू देवापासून बाद होशील, बाजूला होशील. तुझी देवामध्ये कायम वस्ती होऊ शकणार नाही. आपली वस्ती कायम प्रभूमध्ये असावी, प्रार्थनेत असावी. म्हणून बायबल सांगते वाईटाच्या जवळ पण जाऊ नका, त्याच्यापासून दूर राहा. जे पाप, चुकीचं, वाईट संगती, व्यसन, नशा सर्वांपासून दूर राहा. परमेश्वरामध्ये वाढा. बायबल सांगते नीतिसूत्र 3:7, परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा. काय सांगते बायबल? देवाचं भय बाळग
करू नकोस. तू पवित्रतेत वाढ, तू धार्मिकतेमध्ये वाढ. म्हणजे देव आपल्याला अनुग्रह देईल, म्हणजे परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करेल, म्हणजे परमेश्वर आपली प्रगती आणि उन्नती करेल. म्हणून आपण पूर्ण रीतीने धार्मिकतेमध्ये आपण चालले पाहिजे. परमेश्वराच्या योजनेनुसार, वचनानुसार चालण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. नीतिसूत्र 16:6 परमेश्वराचे भय बाळगल्याने मनुष्य दुष्कर्मापासून दूर राहतात. आपल्यामध्ये देवाचं भय आहे, देवाची भीती आहे, तरच आपण पापापासून, दुष्कर्मापासून दूर राहणार. पण देवाला घाबरणार नाही तर आपण पापाच्या जवळ जाणार. देवाचा जो मनुष्य देवाचा आदर करतो, देवाचं भय बाळगतो, देवाचे नियम पाळतो, तोच मनुष्य पापापासून दूर राहणार. तो पापाच्या जवळ जाणार नाही, तो वाईटाच्या जवळ जाणार नाही. तेसनीकरास पहिले पत्र 5:22 वाईटाच्या प्रत्येक प्रकरणापासून दूर राहा. वाईटाचं प्रत्येक प्रकरण, मग ते कोणतं किंवा असू दे, ते वाईट आहे, दूर राहा. वाईटाच्या प्रत्येक प्रकरणापासून बायबल सांगते तू दूरच राहा, त्याच्या जवळ पण जाऊ नको. आपल्याला पूर्ण परमेश्वराच्या आज्ञेत राहायचे, परमेश्वराच्या वचनात चालायचंय, तर परमेश्वर आपल्या जीवनात कार्य करेल. आपण गणना 16 मध्ये तिकडे पाहतो, त्या ठिकाणी मात्र कोरह, दातान आणि अबिराम या तिघांनी मोशेच्या विरुद्ध तुरतूर केली आणि 250 मंडळींनी. त्याने म्हटलं तुम्हीच काय पवित्र, देवानं तुम्हालाच काय निवडले. अशा प्रकारे कोरह, दातान, अबिराम तुरतूर करू लागले. मोशेने म्हटलं देवाने कोणाला निवडले, कोणाला पवित्र केले, देवच सांगेल. तेव्हा परमेश्वर पिता मोशेला म्हणत आहे की मात्र मी या सर्व लोकांचा नाश करतो आणि तुझ्यापासून एक नवी उत्पत्ती तयार करतो. तुम्ही यापासून बाजूला मी यांना नष्ट करतो. तेव्हा मोशे आड आला. मोशे देवाकडे विनंती करू लागला की प्रभू साऱ्या मंडळीचा नाश होऊ नये. तेव्हा मोशेने मंडळीला म्हटलं तुम्ही या लोकांपासून दूर व्हा, कारण देवाचा क्रोध यांच्यावर भडकलेला आहे. तुम्हाला वाचायचंय, हे जे कुरकुर करत आहे, निंदा करत आहे, त्यांच्यापासून दूर व्हा. कोरह, दातान, अबिराम मोशेच्याच घराण्यातले होते, मोशेच्याच घराण्यातले वंशावलीतले होते, एकत्र कार्य करत होते. परंतु ते मोशेच्या विरुद्ध, अहरोनाच्या विरुद्ध गेले. मोशेने म्हटले लोकांपासून दूर व्हा, नाहीतर तुम्ही पण नाश पावणार. तेव्हा ताबडतोब इस्रायलची मंडळी कोरह, दातान, अबिराम यांच्यापासून दूर झाले. मोशे बोलत आहे की पहा, परमेश्वराने मला निवडलं असेल, या सर्व गोष्टी मी परमेश्वर पित्याच्या आज्ञेने केल्या असतील तर भूमी, जमीन आपलं तोंड उघडेल आणि जिवंत नरकात उतरतील. इतक्यात मोशेच्या तोंडातले शब्द संपोत न संपोत इतक्यात जमिनीने आपलं तोंड उघडलं आणि कोरह, दातान, अबिराम त्यांच्या बायका, मुलं, बालक, गुरे-ढोरे, षड्रे, धन संपत्ती जे काही होतं, कोराचं जे काही होतं ते सर्व जिवंत नरकामध्ये उतरलं. हे सर्व जिवंत नरकात गेले, अधोलोकात उतरले. जर इस्रायलाची मंडळी यांच्या जोडीला राहिली असती तर ती मंडळी सुद्धा जिवंत नरकात गेले असते. ते दूर झाले म्हणून ते वाचले गेले. 250 मंडळी जी कुरकुर करत होती, धुपाटणे त्यांच्या हातात होते, तेच त्यांच्यावर पालट दिले आणि ते भस्म झाले. 250 लोकी मरण पावले. बायबल सांगते जे वाईट करतात, चुकीचं करतात, आपल्याला परमेश्वरापासून दूर करतात, परमेश्वर विरुद्ध, प्रार्थनेविरुद्ध, देवाच्या लोकांविरुद्ध नेहमी आपल्याशी बोलत राहतात, अशा लोकांपासून दूर राहा, कारण त्यांच्यावर संकट येण्याचा काल आलेला आहे, त्यांचा नाश होण्याची वेळ आलेली आहे. त्यांच्या जवळ राहणार तर त्यांच्या जोडीला तुम्ही पण नाश पावणार. म्हणून अशा लोकांपासून, अशा गोष्टीपासून आपल्याला दूर राहायचंय. जे पाप आहे, जे वाईट आहे त्यापासून आपल्याला दूर राहायचंय, जे चुकीचं आहे त्यापासून आपल्याला दूर राहायचंय. नीतिसूत्र 16:17 दुष्कर्मापासून दूर राहणे हा सरळाचा धोपट मार्ग होय. दुष्कर्म म्हणजे पाप, मात्र या
परमेश्वरामध्ये वाढण्याचा प्रयत्न करा, म्हणजे परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपली उन्नती आणि आपली प्रगती मात्र करणार. नीतिसूत्रे 20:3 भांडणापासून दूर राहणे हे मनुष्याला भूषणावह आहे. काय सांगते? भांडणापासून दूर राहणे हे माणसाला भूषण म्हणजे शोभा आणणारा आहे. जो भांडत नाही, भांडण करत नाही, भांडण्याच्या मागे लागत नाही, बायबल सांगते तो मनुष्य जणू काय शोभा आणणारा मनुष्य आहे. त्याच्या डोक्यावर देव मुकुट घालणार. पण जो सतत भांडत राहतो, ज्याला भांडायची सतत सवय आहे, असा मनुष्य देवाला क्रोध आणतो. अशा माणसाचा देवाला तिटकारा, तिरस्कार वाटतो. म्हणून भांडणापासून दूर राहणे हे माणसासाठी भूषण आहे, शोभा आहे, अलंकार आहे. म्हणून जे गोष्टी वाईट आहे त्याच्या जवळ पण जाऊ नका. त्यापासून आपल्याला दूर राहायचंय. नीतिसूत्रे 4:24 कुटील वाणीपासून फार दूर राहा. काय सांगते? कुटील वाणीपासून फार दूर राहा, भरपूर लांब राहा. कुटील वाणी म्हणजे ज्याचं बोलणं जे एकदम मात्र वाईट आहे, पापाचं आहे, ज्याच्या बोलण्यामध्ये नेहमी निंदा निघत आहे, ज्याच्या बोलण्यात एकमेकांविषयी शाप निघत आहे, ज्याच्या बोलण्यामध्ये नेहमी एकमेकाचे काही ना काही दोष निघत आहे. कुटील वाणी, खराब वाणी आहे त्या व्यक्तीची. त्याचं बोलणं खराब आहे, त्याचं बोलणं कडू आहे. बायबल सांगते अशा व्यक्तीपासून फार म्हणजे भरपूर लांब राहा. हालेलुया, हालेलुया. मनुष्याची पारख अगदी जास्तीत जास्त त्याच्या बोलण्यावरून होते. त्याचं बोलणं चांगलं आहे, नम्र आहे, तर तू सर्वाला आवडतो. पण त्याचं बोलणं कडक आहे, एकमेकाच्या विषयी कुरकुर करणे, निंदा करणे, चुगली करणे, तर समजावं हा मनुष्य, समजावं की हा मनुष्य बरोबर मिळत नाही, हा मनुष्य चुकीचा मनुष्य. या माणसामध्ये विष भरलेले, या माणसात कपट भरलेले. मला बायबल सांगते त्यापासून दूर राहा. वचन सांगते 4:31 सर्व प्रकारचा संताप, क्रोध, गलबला, कडूपणा आपणापासून दूर करा. या तर गोष्टी आपल्यापासून दूर करा. तुम्ही त्यापासून दूर करा, पण त्याला पण आपल्यापासून दूर करा. कशाला? क्रोध, संताप, एकमेकांविषयी जलन, एकमेकांविषयी कडूपणा. बायबल सांगते या गोष्टी पण तुम्ही आपल्यापासून दूर करा, जवळ पण ठेवू नका. म्हणजे तुम्ही पूर्ण बायबल सांगते धार्मिकतेमध्ये वाढा, चांगल्या गुणामध्ये वाढा. म्हणून बायबल आपल्याला शिकवते की चांगल्या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आणि जे वाईट आहे त्याच्यापासून आपण दूर राहिले पाहिजे. कलसीकरास पत्र 3:8 परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपण, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे ही सर्व आपल्यापासून दूर दूर करा. बायबल काय सांगते? निंदा करणे, चुगली करणे, एकमेकांविरुद्ध बोलत बसणे हे सर्व आपल्यापासून दूर करा. ज्या वाईट गोष्टी आहेत आपल्या जवळ पण ठेवू नका, त्या दूर करा. त्याच्यापासून दूर व्हा, जवळ पण जाऊ नका, किंवा त्या गोष्टीला जवळ पण करू नका. जे देवाला आवडत नाही, जे देवाला पटत नाही, ज्याचा देवाला राग येते, ज्याचा देवाला तिरस्कार वाटत आहे, अशा वाईट गोष्टीपासून बायबल सांगते आपल्याला दूरच राहायचे. कोरिन्थीकरास पहिले पत्र 10:14 म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो तुम्ही मूर्तीपूजेपासून दूर पळा. आता बायबल सांगते की तुम्ही मूर्तीपूजेपासून दूर पळा. जिकडे मूर्तीपूजा केली जाते तिकडे थांबू पण नका, तिथून पळ काढा, थांबू पण नका. ती शब्द पण कानावर पडले नाही पाहिजे. बायबल सांगते दूर पळा, तिकडून बाजूला व्हा, थांबू पण नका तिकडे. म्हणजे ज्या गोष्टी वाईट आहेत, ज्या गोष्टी मात्र देवाला पटत नाही, अशा चुकीच्या गोष्टीपासून बायबल आपल्याला दूर राहायला सांगते. आणि अशा प्रकारे आपण दूर राहणार आणि प्रभूचे नियम पाळणार, तर प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, तर प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपल्या जीवनामध्ये चमत्कार मात्र घडवणार. म्हणून जे वाईट आहे
चुकीचं आहे त्याच्यापासून दूरच राहा, जवळ जाऊ नका. नाहीतर त्या जोडीला आपण आपला पण नाश करून घेणार, आपण आपलं पण जीवन नष्ट बनवणार. जे वाईट आहे त्यापासून दूर राहायचे आणि जे चांगले, जे परमेश्वराचे त्याच्या जवळ आपल्याला जास्त यायचे. प्रार्थनेच्या जवळ या, प्रभूच्या जवळ या, प्रभूमध्ये वाढा, प्रभूचं वचन आत्मसात करा, प्रभूची शिकवण आपल्या जीवनामध्ये उतरवा. म्हणजे आपण प्रभूच्या अनुग्रहाने, प्रभूच्या कृपेने आणि प्रभूच्या सामर्थ्याने आपण अधिकाने भरले जाणार. आपली प्रगती होत जाणार, आपली उन्नती होत जाणार आणि परमेश्वर आपल्याला विपुल अनुग्रह देणार, विपुल आशीर्वाद देणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी.